डिअर इलेक्शन कमिशन, असं वाटत आहे की तुमची सगळी स्क्रिप्ट रेशीम बागेमधून लिहून आलेली आहे. एका बाजूला राहुल गांधीजींनी एका विधानसभेचं तुम्हीच दिलेल्या डेटाचं सगळं तुम्हाला एक्सपोज केलेलं आहे. एका विधानसभेमध्ये 1,240 मतदान वाढलेले आहेत हे सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना शपथपत्रावरती हे देण्यासाठी सांगता आणि त्यांना नोटीस पाठवता की 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला भाजपाचा अनुराग ठाकूर 6 लोकसभेचा डेटा काढून दाखवतो. किती लोक वाढलेले आहेत, किती वोटर लिस्ट वाढलेले आहेत हे सांगतो आणि आजपर्यंत त्या अनुराग ठाकूरला एकही नोटीस गेलेली नाही, एकही शपथपत्रावरती लिहून देण्यासाठी सांगितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट असं की एखाद्या वेळेस इलेक्शन कमिशनवरती विरोधी पक्षातले लोक जर आक्षेप घेत असतील तर तुम्हाला डेटा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही आजपर्यंत राहुल गांधीजींना डेटा का देत नाही? जर तुम्ही एवढंच प्रामाणिक असाल तर डेटा देऊन राहुल गांधीजी चुकीचे आहेत हे सिद्ध करा. नसेल तर तुम्ही कुठंतरी लपण्याचं काम करत आहात आणि असं लपून अजिबात तुम्ही देशाच्या नजरेमध्ये एक निष्पक्ष संघटन आहात किंवा निष्पक्ष संस्था आहात असं अजिबात सिद्ध होत नाही. तुमची निष्पक्षता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला इमानदारीने दाखवावं लागणार आहे. तुम्ही भाजपाची दलाली करून भाजपाच्या लोकांना 6 लोकसभेचा डेटा 6 दिवसात देता आणि राहुल गांधीजींना हार्डकॉप्याचा डोंगर देत असाल तर भाजपाच्या ऑफिसमधून किंवा त्या रेशीम बागेमधून तुमचं कामकाज चालतं असंच मानावं लागणार आहे. डिअर इलेक्शन कमिशन, असं वाटत आहे की तुमची सगळी स्क्रिप्ट रेशीम बागेमधून लिहून आलेली आहे. एका बाजूला राहुल गांधीजींनी एका विधानसभेचं तुम्हीच दिलेल्या डेटाचं सगळं तुम्हाला एक्सपोज केलेलं आहे. एका विधानसभेमध्ये 1,240 मतदान वाढलेले आहेत हे सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना शपथपत्रावरती हे देण्यासाठी सांगता आणि त्यांना नोटीस पाठवता की 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही द्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला भाजपाचा अनुराग ठाकूर 6 लोकसभेचा डेटा काढून दाखवतो. किती लोक वाढलेले आहेत, किती वोटर लिस्ट वाढलेली आहे हे सांगतो आणि आजपर्यंत त्या अनुराग ठाकूरला एकही नोटीस गेलेली नाही, एकही शपथपत्रावरती लिहून देण्यासाठी सांगितलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट असं की एखाद्या वेळेस इलेक्शन कमिशनवरती विरोधी पक्षातले लोक जर आक्षेप घेत असतील तर तुम्हाला डेटा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही आजपर्यंत राहुल गांधीजींना डेटा का देत नाही? जर तुम्ही एवढंच प्रामाणिक असाल तर डेटा देऊन राहुल गांधीजी चुकीचे आहेत हे सिद्ध करा. नसेल तर तुम्ही कुठंतरी लपण्याचं काम करत आहात आणि असं लपून अजिबात तुम्ही देशाच्या नजरेमध्ये एक निष्पक्ष संघटन आहात किंवा निष्पक्ष संस्था आहात असं अजिबात सिद्ध होत नाही. तुमची निष्पक्षता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला इमानदारीने दाखवावं लागणार आहे. तुम्ही भाजपाची दलाली करून भाजपाच्या लोकांना 6 लोकसभेचा डेटा 6 दिवसात देता आणि राहुल गांधीजींना हार्डकॉप्याचा डोंगर देत असाल तर